दरम्यान रायगड जिल्ह्यात जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार जोरात सुरू असतानाच म्हसळा तालुक्यातील ग्रामस्थांनी एक अनोखा निर्णय घेतलाय। जमिनी वाचवा गाव वाचवा हे अभियान त्यांनी हाती घेत ठाकरोली ग्रामस्थांनी एकमताने आपल्या जमिनी न विकण्याचा निर्णय घेतलाय। गावकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर लावलेल्या फलकाने लक्ष वेधून घेतलंय। महत्त्वाचं म्हणजे गावातील तरुणाईने यात पुढाकार घेतलाय। मागील काही वर्षापासून मुंबई पुण्यातील व्यावसायिक गुंतवणूकदार यांचं लक्ष रायगड जिल्ह्यातील जमिनींवर गेलंय। त्यांनी इथल्या जमिनी खरेदी करण्याचा सपाटा लावलाय। अशा वेळी ठाकरोली ग्रामस्थांनी घेतलेला निर्णय लक्षवेधी ठरतोय। गावाबाहेरील फलकांची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे। ठाकरोली गावाने आमचा मोठा निर्णय घेतलेला आहे की जमीन विकू नका आणि जमीन विकून देऊ नका। आजचं कारण असं महत्त्वाचं आहे की येणाऱ्या भावी पिढीसाठी आपण त्या जमिनी ठेवल्या पाहिजेत। उद्या आपली भावी पिढी ज्या ठिकाणी येते त्या ठिकाणी त्यांना आपल्या जमिनी दिसल्या पाहिजेत। आज आपण जर आजूबाजूच्या परिसरात बघितलं तर ठिकठिकाणी परप्रांतीय लोक ज्या ठिकाणी येऊन त्यांनी या ठिकाणी आपल्या जमिनी घेऊन या ठिकाणी राहत आहेत, परंतु आपलीच माणसं थोड्याशा पैशासाठी या ठिकाणी जमिनी विकून मुंबईला घरे घेऊन या ठिकाणी स्थलांतर होत आहेत।